अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरण्यास नकार आहे अशी चर्चा आहे। मुद्रांक शुल्क विभागानं नोटीस पाठवलेली आहे, कंपनीकडून मात्र ती अमान्य करण्यात येते। मुंबई इथल्या सरकारी जागेची खरेदी करताना IT कंपन्यांचं डेटा सेंटर उभारण्याकरता घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य आहे असं अमेडिया कंपनीच्या वकिलांमार्फत दावा आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, हे सगळं प्रकरण एका नवा वळण घेताना दिसतंय। आता असं म्हटलं जात आहे IT कंपन्यांचे डेटा सेंटर उभारण्याकरता घेतलेली मुद्रांक शुल्क फी ही योग्यच होती असा दावा अमेडिया कंपनीच्या वकिलांमार्फत केला गेलाय। नक्कीच काल मुद्रांक शुल्क विभागाच्या समोर याबाबतची सुनावणी झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये अमेडिया कंपनीने एक मोठा दावा केलेला आहे। मुळामध्ये जी मुंडव्यातली जमीन खरेदी प्रकरण आपण पाहतोय आणि जी अमेडिया कंपनीने 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचं बोललं जाते, त्या जागेवर अमेडिया कंपनीकडून डेटा सेंटर आणि IT सेंटर उभारण्यात येणार होतं। त्यासाठी उद्योग खात्याकडनं त्यांनी जी परवानगी घेतलेली आहे, जे शुल्क त्यांनी भरलेलं आहे ते 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे। आणि त्यानंतर आपण पाहतोय की जवळपास 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी त्यांनी बुडवली असं म्हटलं जाते। त्या पद्धतीने त्यांना नोटीसही मुद्रांक शुल्क विभागाने याआधी सुद्धा पाठवलेली होती। तेव्हा सुद्धा अमेडिया कंपनीच्या वकिलांमार्फत त्यांचं म्हणणं मांडण्यात आलेलं होतं आणि आता काल जी सुनावणी पार पडलेली आहे ज्याच्यामध्ये एक मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अमेडिया कंपनीचा दावा असा आहे की ही जी स्टॅम्प ड्युटी 21 कोटी रुपयांची सांगितली जाते ती आम्ही भरणार नाहीये, कारण की त्या ठिकाणी डेटा सेंटर आणि कॉल सेंटर हे आम्ही उभा करणार होतो असं पत्रामध्ये नमूद आहे। अशा पद्धतीचं लेखी पत्र सुद्धा त्यांनी संबंधित खात्याला दिलेलं होतं आणि असं असताना 21 कोटी रुपये भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं अमेडिया कंपनीकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण काल मुद्रांक शुल्क विभागाच्या सुनावणी दरम्यान झाल्यानंतर आता पुढची सुनावणी आहे ती जवळपास 7 दिवसांनी होणार आहे आणि त्यानंतर या सुनावणी दरम्यान काय काय होतं म्हणजे मुद्रांक शुल्क विभागाचं नेमकं काय म्हणणं असणार आहे, तो हा दावा फेटाळून लावतायत का किंवा निश्चित त्यांचं नेमकं काय म्हणणं असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।